लाकूडतोड्याची गोष्ट. एका गावात एक गरीब पण प्रामाणिक लाकूडतोडा राहत होता. तो रोज जंगलात जाऊन लाकूड तोडायचा आणि ते विकून आपला उदरनिर्वाह करायचा. एके दिवशी तो नदीकाठी झाड तोडत असताना त्याची कुऱ्हाड हातातून सुटली आणि नदीत पडली. नदी खूप खोल होती. लाकूडतोड्या दुःखी झाला. तो रडू लागला. तेव्हा नदीतून देव प्रकट झाले. त्यांनी विचारले, "तू का रडतो आहेस?" लाकूडतोड्याने नम्रपणे सांगितले, "माझी लोखंडाची कुऱ्हाड नदीत पडली. तीच माझ्या उदरनिर्वाहाचा आधार आहे." देव पाण्यात गेले आणि एक सोनेरी कुऱ्हाड घेऊन आले. त्यांनी विचारले, "ही तुझी आहे का?" लाकूडतोड्या म्हणाला, "नाही, ही माझी नाही." देव पुन्हा पाण्यात गेले आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन आले. "ही तुझी आहे का?" लाकूडतोड्या पुन्हा म्हणाला, "नाही, माझी कुऱ्हाड साधी लोखंडाची आहे." शेवटी देव लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आले. लाकूडतोड्या आनंदाने म्हणाला, "हो, हीच माझी कुऱ्हाड आहे." लाकूडतोड्याच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन देवांनी त्याला सोनेरी आणि चांदीची कुऱ्हाडही बक्षीस म्हणून दिली. बोध: प्रामाणिकपणाचे नेहमीच चांगले फळ मिळते.